नमस्कार, मी संदीप बेसरकर. वनी न्यूज 24 या मराठी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत करतो. 26 जानेवारी 1950ला राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला भारतीय राज्यघटना अर्पण केली आणि संपूर्ण भारतात कायदा आणि कायद्याचं राज्य सुरू झालं. त्यामुळे 26 जानेवारीला भारतामध्ये फार मोठे महत्त्व आहे. हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस कायदा पालन करण्याचा दिवस म्हणूनही ओळखला जातो. मात्र रेती तस्करांनी प्रजासत्ताक दिनाला काळे फासत शासकीय सुट्टीचा फायदा घेत बेलोरा रेती घाटात नव्याने दाखल झालेल्या पोकलॅन मशीनने नदीपात्राच्या पाण्यातून वाळू उपसा सुरू केल्याची खरी माहिती समोर आली आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त वणी येथील शासकीय मैदानावर ध्वजारोहण आणि शालेय विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम सकाळपासूनच सुरू होते. या कार्यक्रमाचे आयोजन महसूल प्रशासनाच्या वतीने करण्यात आले होते. महसूल प्रशासन कामात व्यस्त असल्याचा फायदा बेलोरा घाटाच्या घाटधारकांनी घेत नवीन पोकलॅन मशीनने वाळू उपसा सुरू केला आहे. हा वाळू उपसा रात्रभर सुरू राहण्याची शक्यता आहे. ज्या दिवशी कायद्याचे रक्षण व्हावे यासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला संविधान अर्पण केले आणि कायद्याचे राज्य यावे ही भावना बोलून दाखविली होती. मात्र त्याच दिवसाच्या शासकीय सुट्टीचा फायदा घेऊन वाळू तस्कर नदीपात्रातून उपसा करून नियमबाह्य पद्धतीने रात्रंदिवस रेती वाहतूक करून निसर्गाचा ऱ्हास करीत आहे. एकाच परवान्यावर 8 ते 10 वाळूच्या ट्रिप मारत असल्याने शासनाचा महसूल बुडवून स्वतः वाळू तस्कर गब्बर होत चालले आहे. रात्रीच्या रेतीने भरलेल्या भरधाव वेगाने धावणाऱ्या वाहनांनी अपघात होण्याची शक्यता असून रात्रीच्या वाहतुकीने वणीकर त्रस्त झाले आहे. रेती तस्कर महसूल किंवा पोलीसची गाडी पेट्रोलिंगसाठी निघाली की रेती तस्करांचे फंटर वणी तहसील परिसर, लालगुडा चौपाटी, चारगाव चौपाटी, बेलोरा फाटा या ठिकाणी हजर राहून याची माहिती देऊन तस्करांना अलर्ट करत असतात, असे चित्र आहे. मात्र प्रजासत्ताक दिनी कायद्याची पायमल्ली होणे, सऱ्याम रेती घाटातून पोकलॅन मशीनने रेती उपसा करून निसर्गाचा ऱ्हास करणे हा गंभीर गुन्हा आहे. त्यामुळे वणी महसूल प्रशासन, शिरपूर पोलीस, वणी पोलीस काय कारवाई करते याकडे लक्ष लागले आहे. बेलोरा रेती घाटाची चौकशी केल्यास घाटधारकावर गंभीर प्रकारचा गुन्हा दाखल होऊ शकतो. त्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.